नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत निकालाच्या दिवशीही मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। निवडणुकीतून माघार घेतलेल्या गोकुळ गीतेंनी आता घुमजाव केलाय। गोकुळ गीतेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मी माघार घेतली नाही असं गोकुळ गीते म्हणतात। या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। पण मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे। कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे गेलेली आहे। प्रचार थांबवला तरी देखील आपण आज आलेला आहात। आता मला माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यामुळे मला विश्वास आहे की त्या ठिकाणी मी निवडून येईल। पण एकदा निवडणुकीमधनं माघार घेतली आणि पुन्हा आपण माघार मी घेतलेली नाही, तुम्ही तो शब्द वापरू नका। पण मग माघार कोणी घेतली होती? तर गोकुळ गीतेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आज मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीच्या दिवशी निकालाच्या दिवशी नाशिकमध्ये हा मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का याआधी गोकुळ गीतेंची खूप मनधरणी करण्यात आली, त्यानंतर आपण प्रचार करणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण आज मात्र ते विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, हा वेगळाच उलटफेर नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। म्हणजे ज्या दिवशी गोकुळ गीतेंनी माघार घेण्याचं ठरवलं तेव्हा देखील ते मनापासून माघार घेत नाहीये, ते जवळपास स्पष्ट होतं आणि आज ते विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। अगदी बरोबर आहे। महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीची शंका होती, संशय होता, तेच आज घडताना बघायला मिळतं आहे। गोकुळ गीते यांची इथे झालेली एंट्री हेच सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे। ते केवळ एकटेच आलेले नाहीये, तर ते विश्वास घेऊन आलेले आहेत। या निवडणुकीमध्ये माझाच विजय होईल। मी कधीही असं म्हटलं नाही की मी प्रचार थांबवलेला आहे किंवा महायुतीच्या उमेदवाराला मी पाठिंबा देतोय, असं मी कधीही म्हटलं नाही। माझे बंधू गणेश गीते यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं होतं, पण मी स्वतः याबाबत बोललेलं नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अवघ्या 2 ते 4 मिनिटांपूर्वी आतमधील जो मतमोजणी कक्ष आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी गोकुळ गीते हे गेलेले आहेत। निवडणूक ही मतदारांनी हातात घेतलेली होती, मतदारांचा उद्रेक आपण बघितलेला होता आणि त्यामुळे माझ्या पारड्यामध्ये भरघोस असं मतदान होईल हा विश्वास गोकुळ गीते यांनी व्यक्त केलेला आहे। ग्रामीण भागातली मतं त्याचबरोबर शहरातली देखील महायुतीची काही मतं आपल्या पारड्यामध्ये पडतील अशी एकंदरीत विश्वास गोकुळ गीते यांच्या समर्थकांमध्ये आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यावेळेस यामधले एक एक पदर आहेत ते उलगडले जातील। त्याआधी नरेंद्र दराडे देखील इथे आलेले होते, महायुतीचे उमेदवार। त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे 350 325च्या आसपास मला मतदान होईल आणि कमी फरकाने का होईना परंतु माझा विजय निश्चित होईल असा विश्वास नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे दोनही उमेदवार इथे आलेले आहेत। दोनही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत। आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात होईल। पहिली फेरी साधारणतः 1.5 तासाने पहिल्या फेरीचा कल हाती येणार आहे आणि त्यानंतर हळूहळू निवडणुकीचं पुढचं चित्र स्पष्ट होईल। परंतु तत्पूर्वी आता मतपेट्या ह्या मतमोजणी कक्षामध्ये गेलेल्या आहेत। मतपेट्यांमधून मतपत्रिका या बाहेर काढल्या जातील, सरमिसळ हौदामध्ये त्या टाकल्या जातील आणि वैध अवैध मतांचं वर्गीकरण केलं जाईल आणि तिथून पुढे कोटा ठरवून पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे।